श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटले गेले आहे. त्यावर शनी, गुरु आणि माता लक्ष्मीचा शुभ प्रभाव आहे. म्हणूनच पुष्य नक्षत्र खरेदीसाठी आणि शुभ कार्यासाठी शुभ आहे. या वर्षातील शेवटचे पुष्य नक्षत्र 21 नोव्हेंबर रोजी तयार होत आहे. विशेष म्हणजे ते गुरुपुष्य नक्षत्र असेल. गुरुपुष्य नक्षत्र 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:49 सुरू होईल तर दुपारी 3:35 शुभ मुहूर्त असेल. या दरम्यानच आपल्याला शुभ कार्य तसेच खरेदीही करायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सर्व 27 नक्षत्रात पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानले जाते. पुष्य हा सर्व दुष्टांचा नाशक आहे. लग्न सोडून इतर कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर पुष्य नक्षत्र सर्वोत्तम मानला जातो. देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा, संपत्ती आणि शुभतेचे कारक ग्रह आहेत. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. गुरुवारी श्रीहरी विष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते, ज्यांना सुख, वैभव, संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते. तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत. म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे. धर्मग्रंथांनुसार असे मानले जाते की या नक्षत्रात धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता. म्हणूनच या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. या दिवशी दिवे लागण्याच्या वेळेस श्रीसूक्ताचे पठण करून लक्ष्मी देवीची पूजा करावी. तसेच दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा. तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करू शकतात. असं केल्याने दत्तगुरू आणि लक्ष्मी देवीचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊन अमृत पुण्य कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते. तसेच गुरुपुष्यामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते. मौल्यवान वस्तू खरेदी केली तर ती चांगली टिकते, सुख देते. गुरुपुष्य योगावर मंत्र साधना केली तर सिद्ध होते, फलदायी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच या योगावर नदीस्नान केले तर महापुण्य प्राप्त होतं. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अक्षय असतात. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. नवीन काम सुरू केल्याने त्यात यश मिळते. तसेच गुरुपुष्यामृत योगामध्ये चांदी, सोने किंवा पितळेचे लक्ष्मी यंत्र खरेदी केल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करते. आणि म्हणूनच या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख, समृद्धी टिकून राहते. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये विधिवत देवांची पूजाही करायची आहे. देवी लक्ष्मीबरोबर श्रीहरी विष्णू, गणपती बाप्पा, महादेव आणि भगवान कुबेरांची पूजाही करायची आहे. कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत, तर महादेव हे संकटमोचक आहेत आणि गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत. लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य प्रकारे आपल्याला उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे. म्हणूनच या सर्व देवतांची पूजा करणं लाभदायक मानलं जातं. तसेच श्रीसूक्तम तसेच पुरुष सूक्ताचे पठण करून पंचोपचार पूजा करावी. कलस्थापना केल्यास घरात धन, धान्य, वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते.
हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूपच आहे आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. तुळशीशिवाय कोणतीही श्रीहरी विष्णूंची पूजाही पूर्ण होत नाही. असे मानले जाते की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याने घरात सुख, शांती, समृद्धी येते. तसेच वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की तुळशीचं रोप घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आवर्जून आपल्याला तुळशीची सुद्धा पूजाही करायची आहे. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. आपले सर्व इच्छा पूर्ती करता आपण मेहनत करतो, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ मिळेल. त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला सकाळीच लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा. त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची, तसेच 1 चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे. त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, हळद, कुंकू, अक्षदा, फुलं घेऊन आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या तुळशी मातेजवळ जायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुळशी मातेला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं. जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. तर जी वस्तू आपल्याला माता तुळशीला अर्पण करायची ती म्हणजे कवडी. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीचं उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झाली होती, तसेच कवड्यांची उत्पत्तीसुद्धा समुद्रमंथनातून झाली होती. आणि म्हणूनच कवड्यासुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. तर आपल्याला एक कवडी घ्यायची आणि तीवर थोडीशी हळद टाकायची आणि तिला पिवळीही करून घ्यायची आहे. आता ही कवडी जी आहे, जो दिवा आपण तुपाचा तुळशी मातेजवळ प्रज्वलित केलेला आहे त्यामध्ये आपल्याला ही कवडी टाकायची. टाकताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करत करत ही कवडी जी आहे त्या दिव्यामध्ये टाकायची. त्यानंतर आपल्याला तुळशी मातेजवळच आसन घेऊन बसायचं आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला एक माळ म्हणजे 108 वेळा ओम श्री लक्ष्मी नारायण नमो नमः, ओम श्री लक्ष्मी नारायण नमो नमः या मंत्राचा जप करायचा. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा श्री सूक्तमचं पठणसुद्धा करायचं आहे. ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. आता ह्या सेवा करून झाल्यानंतर त्या दिव्यामध्ये जी आपण कवडी टाकली आहे ती आपल्याला बाहेर काढायची आहे आणि त्यानंतर ही कवडी जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला तुळशी वृंदावनमध्ये जी माती असते त्यामध्ये पुरायची आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, दारिद्र्य, दोष आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. किंवा तुमची एखादी मनातली इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे माता लक्ष्मीला पूर्ण करण्याकरता प्रार्थनाही करायची. अतिशय प्रभावी असा हा उपाय. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.